मला केले मोठी दोरी घेऊन फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही, मी एवढं सांगतो. धन्यवाद. बघण्याला काय अर्थ, तुमचं सरकार आहे, तुम्ही त्याला दबाव टाका की जितका तात्काळ निधी द्याल तितके. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय गेल्या 8 दिवसापूर्वी संपूर्ण धर्माबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचप्रमाणे बॅकवॉटरमुळे अनेक गावांमध्ये पुराची स्थिती आली आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेले. आपल्या धर्माबाद तालुक्यातील नदीकाठच्या गावातील असंख्य शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याप्रमाणे आपल्या धर्माबाद तालुक्यातील तसेच रोशनगाव येथील संपूर्ण शेतकऱ्यांनी, तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी भव्य आक्रोश मोर्चा आज धर्माबाद तहसील पासून सुरुवात केली आणि प्रत्येक गावामध्ये त्यांची भेटी चालू आहेत. आज धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली. आपल्यासोबत संपूर्ण शेतकरी बांधव आहेत आणि आपण मागणी काय सरकारला, आणि आता एवढा मोठा पूर आला होता आणि कोणते लोकप्रतिनिधी आलेत का, आपल्याला काय आश्वासन दिलेत का? पण आज 20, 21, 22, 23, 24, 25 सतत गोदावरीच्या पुरामुळे, बॅकवॉटरमुळे आमची जमीन बुडत आहे. आजपर्यंत खासदारचा प्रतिनिधी आला नाही किंवा आमदारचा प्रतिनिधी आला नाही किंवा शासकीय कुठला कर्मचारी बाधित शेतकऱ्यांना भेटला नाही किंवा त्याचं निवारण केलं नाही. आम्ही सर्व परिवार उघड्यावर पडलेले असून आम्हाला गुराढोरासाठी चारा उरलेला नाही, खायला अन्न भेटलेलं नाही, विमा भेटलेला नाही. फक्त तालुक्यामध्ये 20% विमा भेटला आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना आमची जमीन, जे बी क्षेत्रफळ, जे नवीन क्षेत्र असेल त्याचे नवीन सर्वे करून त्याचा मावेजा द्यावा, 100% पीक विमा द्यावा व बुडीत क्षेत्राला जो मावेजा भेटल बॅकवॉटरचा आणि पोचंपाड तळ्यात डॅमचा, ते आम्हाला त्वरित द्यावा. अन्यथा आजपासून आम्ही कारेगाव येथे साखळी उपोषण करत आहोत. धर्माबाद तालुक्याच्या वतीनं हजारो शेतकरी आपल्या हातामध्ये फलके घेऊन कर्जमुक्तीसाठी व पीक विम्यासाठी व बुडीत क्षेत्रातल्या जमिनीसाठी मावेजा मागण्यासाठी तडफडत आहेत. गेले 5 वर्षापासून या तालुक्यामध्ये गोदावरीच्या पुरामुळे इथला शेतकरी हवालदिवाल झालेला आहे, डबघाईला झालेला आहे. मरणाशिवाय त्याच्याशिवाय पुढे पर्याय उरला नाही. शेती कराव तर जगणं आहे, शेतीशिवाय पर्याय उरला नाही. हम किसान है, देश की शान है, जीने को मजबूर है. दिल्ली के उस लाल किले के हम भी 2 हकदार है. याच्या पलीकडे आम्हाला कुठली व्यथा सांगता येत नाही, व्यथा मांडता येत नाही. रात्र वैराच्या जागे राहा येते, कोण कोणास गेलतो पहा. शेतकरी हवालदिल झाला, शेतकऱ्याची बाई परेशान झाली, मुलीचं लग्न आडलं, मुलाचं शिक्षण आडलं, सर्व परिवारामधलं दुखणं सुखणं आडलं, सोयीस्वर पण आडलं. याच्या दुःखामध्ये निवारण्यासाठी शासनानं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे माझी या बाईटद्वारे, कृपया शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो, कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे यांना विनंती करतो, साहेब तुम्ही एका शेतकऱ्याचे लेकर आहात, तुम्हाला शेतकऱ्याची तळमळ माहित आहे. हा शेतकरी जर मेला, पोशिंदा जर मेला, हा तालुका धर्माबाद असून बाद होऊन गेला. इथल्या व्यापाऱ्यात सुद्धा साहेब तुम्ही बाईट घ्या. एका व्यापाऱ्याने मला सकाळी सांगितलं की तुम्ही 1% बुडल्या तर आम्ही 100% बुडल्या. धर्माबाद ही मार्केट कमिटी बाद होण्याच्या मार्गावर आहे. कारण काय, इथला शेतकरी 5 वर्षापासून डबघाईला चाललेला आहे. इथला शेतकरी हवालदिल झालेला आहे. इथल्या शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. तरी त्वरित आमची मागणी जमिनीचा नवीन मावेजा, नवीन सर्वे करून मावेजा मिळण्याबाबत. नंबर 2 ची मागणी 100% पीक विमा जाहीर करण्याबाबत. नंबर 3 ची मागणी विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्याला जाहीर करण्याबाबत. 4थी मागणी आमचा प्रत्येक बॅकवॉटर खाली शेती घरी येणाऱ्याला प्रमाणपत्र, धरणग्रस्त प्रमाणपत्र द्यावं, एवढी मागणी मी सरकारच्या चरणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख आहेत गणेश जिगरे महाराज. महाराज, काय शिवसेनेच्या वतीनं काय मागणी? आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं कारेगाव फाटा येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. हा हे वेळ जे आली ते लोकप्रतिनिधी आली, कारण लोकप्रतिनिधी सक्षम नसल्यामुळं आणि गेल्या 5 वर्षापासून अतिवृष्टी होत असल्यानं जे बॅकवॉटर आहे गोदावरीचं, त्याच्यामुळे खरंच या लोकांच्या इथं अतोनात नुकसान होत आहे. कारण त्यांना अन्नधान्य सुद्धा खायला नाही, पण हे लोकप्रतिनिधीकडे लक्ष देत नाही. 5 वर्षापासून हे सगळे लढा देत आहेत, पण अखेरला उपोषणाची वेळ आली, आम्हाला साखळी उपोषण करावं लागते. आणि खरंच हे दुर्दैव आहे. आम्ही आता आज प्रशासनाला एकूण 12 मागण्याचं निवेदन दिलं किंवा धर्माबाद तालुक्याविषयी जे मागण्या आजपर्यंत प्रलंबित आहेत त्यांचं 12चे निवेदन दिलं.
जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मॅडमना आम्हाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो. आणि जेवढा ताबडतोब होईल मावेजा, हे आता उपोषण ते चालूच राहणार, पण मावेजा शेतकऱ्याला काही ना काहीतरी त्यांच्या पदरात पडलं पाहिजे. तात्काळ कसं पदरात पडेल असं मी सरकारला विनंती करतो की बा जेवढ्या लवकर होईल तेवढं तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना करावी आणि आत्महत्यापासून शेतकऱ्याला वंचित करावं ही मी विनंती करतो. आणि नांदेड जिल्ह्यासाठी 3 खासदार, 1 मंत्री तसेच धर्माबाद तालुक्याचे आमदार आहेत. तर आतापर्यंत कोणत्या प्रतिनिधींनी आश्वासन दिलेत का, भेट दिलेत का? आश्वास म्हणजे आमदाराचं तर अजून काहीच नाही, पत्ताच नाही, बेपत्ताच आहे. आमदाराचं कसं झालं, आमदाराला माहित आहे की बाबा 4 वर्षानंतर 5 वर्षाला एकदाचं शेतकऱ्याचा 1,500 रुपये द्यायचं, मतदारांना मतदान घ्यायचं आणि देवाला न्यायचं. 1 वर्ष तेवढं काम करतो, 4 वर्ष फक्त टक्केवारीमध्ये परेशान आहे आमदार. हे का आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही परेशान आहोत. आमदार आज सक्षम राहिला असला तर हा जे शेतकऱ्याला साखळी उपोषण करण्याची पाळी झाली नसती. खासदाराचं राहिलं, खासदार येऊन फक्त बघून निघून चलेत. गोपछडे साहेब आले बघून, अरे त्याला बघण्याला काय अर्थ? तुमचं सरकार आहे, तुम्ही त्याला दबाव टाका की जितका तात्काळ निधी द्याल तितकी शेतकऱ्याला अडचण दूर होईल. हे पाळी यायला नाही पाहिजे. लोकप्रतिनिधीमध्ये ही पाळी येत आहे. सक्षम जर लोकप्रतिनिधी आला तर ही पाळी नाही आले शेतकऱ्याला. शेतकरी वारंवार 5 वर्षापासून सांगत आहे बाबा आमचं नुकसान होत आहे, आमचं सगळं जात आहे शेती, आम्ही काय करावं, खावावं काय? पिकलं तरच खाईल ना शेतकरी. आज किती गरीब लोकांच्या घरामध्ये अन्न नाही. तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्ही काय करणार शेतकरी? आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमचा देश कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये आम्हाला दुर्दैवाची गोष्ट वाटते की शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 769 एवढे आत्महत्या झालेल्या आहेत. आम्हाला पर्याय नाही, आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आज 5 वर्षापासून शेतकरी आहे की पूर येत असल्यामुळे परेशान आहे. शेतकऱ्याचे आम्ही आमच्या लेकराचं शिक्षण कसं करावं आणि आमच्या माता भगिनीचं किंवा आमची बहिणी आहेत, आमचे बरेच आमच्या शेतकऱ्याचे की मुली आहेत, त्यांचे लग्न कसे करावं हे प्रश्न गंभीर आहे. आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय वाटत नाही. आम्हाला ऐकलं या तहसीलच्या समोर किंवा प्रशासनाच्या समोर आम्हाला ऐकलं मोठी दोरी घेऊन फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही, मी एवढं सांगतो. धन्यवाद साहेब. आपण पाहतोय धर्माबाद तालुक्यातील संपूर्ण शेतकरी आक्रोश झाले आहेत. खरोखरच अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. संपूर्ण हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. आता तरी या सरकारला जाग यावं. संपूर्ण शेतकऱ्यांची तीव्र मागणी आहे. मागण्या न पूर्ण झाल्यास आत्ताच आपल्याला एका शेतकरी बांधवांना सांगितले तहसील समोर आम्ही दोरी बांधून काय करणार. तर एवढं वेळ न येता लवकरात लवकर प्रशासनाला जाग यावी आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करावं. संपूर्ण धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.